नाणेफेकीचे कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय अजिंक्य VC11 या संघाने नक्कीच घेतला आहे। पहिल्या मॅच मध्ये देखील अप्रतिम असा खेळ या संघाने केला, एक विजय मिळवलाय। तर बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे ते कामगिरी करतात। तर दुसऱ्या बाजूने अन्वी 11 हा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय, परंतु या मॅच मध्ये विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। सनी पवार इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी आहेत। दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू पटकन या, जरा मॅच सुरू करायची आपल्याला, अतिरिक्त खेळाडू इथे असणं फार गरजेचं आहे। बॅटिंगला कोण आहे? नॉन स्ट्राइकला कोण आहे? नॉन स्ट्राइकला तो मंथन शुभम इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती। पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हेमंत पवार इथे स्ट्राइक वरती आहेत। पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा सफल होऊन ऑन साइडला खेळलाय, खेचून मारलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी। ते बॅनर्स आपण पाहतोय जे मैदानाच्या बाहेर देखील काही प्रेक्षक। सहा धावेने इथे शुभारंभ झालाय। पुन्हा एकदा इथे मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन हेमंत पवार षटकार मारल्यानंतर डगआउटच्या दिशेने दुसऱ्याच बॉलवरती बॅक टू द पॅव्हिलियन। सहाय्या धावसंख्येवरती अन्वी 11 संघाला बसलेला पहिला मोठा धक्का। पहिलाच बॅटर इथे हेमंत पवार इथे बाद होत आहेत, सनी पवार इथे बाद झालेत। नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत साहिल तनपुरे जे बॅटर इन। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मंथन ही जोडी मैदानामध्ये आहे। चला पटपट, तुम्ही वेळ फार लावताय, आपल्याला ही सूचना आहे। आपण बॉलिंग टीमला पेनल्टी देतो याचा अर्थ बॅटिंग टीमने आरामात खेळायचं असं नाहीये, तुम्हाला देखील पेनल्टी बसू शकते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या। क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल इथे करण्यात येतोय, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक इथे काऊ कॉर्नर मध्ये तैनात केला जातोय। 6 या धावसंख्येवरती अन्वी 11 या संघाला पहिला धक्का बसलाय। पहिला बॅटर बाद आहे, षटक क्रमांक पहिला शुभम पाटील इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती। पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव, चांगली गोलंदाजी इथे पाटील आपली पाटीलकी दाखवतायत, ती गोलंदाजी मध्ये आहे अप्रतिमरित्या। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी। पुन्हा एकदा वेग इथे धारण केलाय, सरळ शरीराचा वेध, इथे डायरेक्ट हिट। ज्या वेळेस डायरेक्ट हिट केलं जातं ना त्या वेळेस बॅटर अडचणीमध्ये येतो आणि याची इथे पडताळणी करण्यासाठी स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे कॉल केलाय। टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल, टेक्नॉलॉजिया tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये इथे पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल। स्लो मोशन मध्ये या सर्व काही गोष्टी आमचे कॅमेरामन कैद करतात आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट। एक धाव इथे वेगात पूर्ण केली अति जलद गतीने। बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीन वरती पाहायला मिळाला, ज्यावेळेस विकेट वरती चेंडू हिट होतोय त्यावेळेस बॅटर देखील योग्य पद्धतीने इथे पॉपिंग क्रीज कव्हर करतोय आणि त्याचमुळे इथे नॉट आउटचा कॉल आहे। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 7, 1-7, एक बॅटर बाद 7 धावा, 7 for loss of 1। पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, शेवटचा बॉल या षटकातील। स्ट्राइक वरती मंथन, डावखुऱ्या शैलीचे एक कलात्मक बॅटर, मागच्या मॅच मध्ये देखील काही फटके आलेत त्यांच्या बॅट मधून,
परंतु आता एकाच चांगल्या इनिंगची इथे गरज आहे संघाला. विकेटवरती थांबावं लागेल, धावा बनवाव्या लागतील आणि धावा बनवत असताना एक मोठा फायटिंग स्कोर उभा करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच मातब्बर आहे. पुढचा बॉल शफल होऊन खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, परंतु बॉल मात्र सीमारेषा पार. हा येतोय नशिबाची साथ देणारा नशीबवान चौकार. चार धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11. स्कोर कार्ड कडे जर आपण नीट लक्ष दिलं तर 11 वरती 1 आहे आणि एकच षटक पूर्ण आहे. 1-1-1-1. 11 वरती 1 षटक पूर्ण. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बिकी दास. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल गती काहीशी कमी केली, परंतु दिशा इथे भरकटली. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या होते ती 12. उजव्या शैलीने ते गोलंदाजी करतात आणि बॅटिंग करत असताना डावखुऱ्या शैलीने बॅटिंग करतात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटच्या समोरून चेंडूला वळण दिलंय सुरेखरित्या. त्या वळणावरती अडकवण्याचं काम केलंय बॅटरला. धावसंख्या 12. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला इथे फटका खेळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी मुख्य व्यासपीठावरती एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा 16. 16 फॉलोस ऑफ 1. पुन्हा एकदा बॅटची अगदी आतली एज. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सर्वात लांबचं अंतर या मैदानामधील डीप काऊ कॉर्नर मधून बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे फरार केलाय. येईल षटकार 6 धावेंसाठी. साहिल तनपुरे यांच्या बॅटमधून मॅन फ्रॉम वारजे. काय इथे फटकेबाजी केली जाते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतील. साहिल तनपुरे इथे मात्र होतील बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. 22 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. 22 वरती 2. 11 वरती 1 होते. 22 वरती 2 आहेत. नवीन बॅटर साहिल यांची जागा भरून काढण्यासाठी अभिषेक राठोड. न्यू बॅटर इन. शॉर्ट फॉर्मॅट आहे, त्यामुळे प्रत्येक बॅटर इथे वेगवान धावसंख्येला आकार देण्याचं काम करतात. प्रत्येक बॅटर इथे आल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. धावसंख्या 22 आहे. 2 बॅटर बाद. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. पुढचा बॉल बिकी दास यांचा. अभिजित पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे कलेक्शन मात्र नीट झालं नाही. हाताचा स्पर्श झाला. चेंडू मात्र हातामध्ये येऊ शकला नाही. सिंगल इथे मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. 2 बॅटर बाद होत असताना अन्वी 11 या संघाने पहिल्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली, त्यामुळे त्यांना तो पराभव स्वीकारावा लागला. परंतु या मॅच मध्ये जिंकणं, आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी चांगली बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा इथे बॅटरचा देखील प्रयत्न आहे. करण भोसले यांच्या देखरेखीखाली खेळणारा हा अन्वी 11
हा संघ देखील आपण पाहतोय. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल केलाय. स्वतः करण भोसले जे टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेत ते अजूनही डगआउट मध्ये आहेत. संघ सहकार्यांना इथे संधी दिली जाते. कॅप्टन म्हटल्यानंतर मीच बॅटिंग आहे किंवा मीच बॉलिंग करेन असं नाहीये. हा 11 जणांचा मिळून हा संघ जो बांधणी करण्यात आलाय प्रत्येकाला संधी आहे आणि प्रत्येकाला त्या संधीचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्येमध्ये आपण पाहतो इथे 22 धावा आतापर्यंत केल्यात. 23 धावा केल्यात. 2 बॅटर बाद आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अभिराज आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र अभिजित यांना त्रिफळा बाद केलाय आणि तिसऱ्या विकेटचं पतन 23 या धावसंख्येवरती. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अभिषेक इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी संघाचे संघनायक कॅप्टन संघाचा मोरक्या करण भोसले न्यू बॅटर इन. अभिषेक यांची जागा भरून काढण्यासाठी करण भोसले मैदानामध्ये येत आहेत. मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये या मॅच मध्ये धावा बनवण्यासाठी ते देखील प्रयत्न करतील. मागच्या मॅच मध्ये म्हणावी तशी बॅटिंग करता आली नाही, ती झाली नाही, परंतु जितका मोठा खेळाडू आहे ना तितक्या अपेक्षा देखील मोठ्याच आहेत संघ सहकार्यांना आणि त्यातून ते कॅप्टन देखील आहेत. म्हणजे अपेक्षा द्विगुणित होतात, त्याची पूर्तता करणं देखील फार गरजेचं आहे. जबाबदारी वाढली आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर सोडून दिलाय. अतिरिक्त धाव आहे. बॅटरला इथे फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 24. पुन्हा एकदा अल्टी पलटी ही ताकद दाखवली आहे करण भोसले यांनी. माझ्याकडची क्षमता काय आहे, माझी क्लास काय आहे आणि तो क्लास इथे दाखवलाय. उलट दिशेने खेळलेला सुरेख असा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. अशा प्रकारची ज्यावेळेस तुम्ही आगळे वेगळे फटके खेळताना आणि ज्यावेळेस त्यामध्ये यश मिळतं तो कॉन्फिडन्स वाढतो. बघूयात पुढच्या चेंडूवरती नक्की काय प्रयत्न केला जाईल. 30 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने आता ओळखलंय की नक्की बॅटर काय करतायत आणि त्याच अनुषंगाने इथे त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू देखील भरकटला जाईल. उजव्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या 31. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे फील्ड केलाय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 32. 3 बॅटर बाद 32. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती आपण अभिराज यांना पाहतोय. पहिल्याच बॉल वरती त्यांनी 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा सिंगल. कमबॅक करणारी ही गोलंदाजी आहे. धावा येत आहेत. पिच टेनिस बॉल क्रिकेट आहे. धावा बनवण्यासाठी इथे बॅटर देखील आतुर आहेत. पुन्हा एकदा शफल होत बॉलला मात्र पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावेंसाठी षटकार. आता फॅन्स देखील मैदानामध्ये जातील. यदा कदाचित तो सेल्फी इथे घेण्यासाठी जातील. आता ते क्रिकेट आपण हा पिच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील पाहतोय. फॅन्स मोठ्या संख्येने आपल्या खेळाडूला, आपल्या लाडक्या खेळाडूला इथे आपल्या कॅमेरामध्ये सेल्फीच्या माध्यमातून कैद करतात. अडतीस धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे आणि त्या दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण होतीये. ती देखील 22 स्वरूपाची आहे. धावसंख्येमध्ये 1 वाढ. 3 षटकानंतर 39 धावा. मला वाटतं या निर्णयाला चॅलेंज देण्यात आलंय. तिसरे पंच जो चेंडू इथे हाताळला तो योग्य आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. पुन्हा एकदा tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये आपण जातोय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर ती सर्व काही माहिती आपल्यापर्यंत दिली जाईल.
की नक्की योग्य चेंडू आहे की नाही, मुख्य पंचांचा जो निर्णय तो योग्य आहे की नाही याची पडताळणी सुरू आहे. पाचशे दे म्हणा काय आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे गमावलाय. याचा अर्थ पंचांचा निर्णय त्यांना मान्य त्याचा फायदा होऊ शकतो. सो इथे आपण पाहतोय 45 आल्यात. पुन्हा एकदा फटका इथे खेळला जातोय. मंथन यांच्या बॅट मधून हे षटकारबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या मात्र 51. 3 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. क्या बात है मंथन. खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक 3 षटकार मंथन यांच्या बॅट मधून येतात. ये होईना बात. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणावा तसा बॅट वरती आला नाही, परंतु सिंगल नक्कीच मिळते. धावसंख्येमध्ये देखील 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. चौथं षटक सुरू आहे. 58 धावा झाल्यात. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय मैदानामध्ये मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. या रजनीमध्ये देखील, या दुसऱ्या दिवसामध्ये देखील, दुसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी. जब्बा वॉरियर्स या संघाचे ते खेळाडू आहेत. मंथन अप्रतिमरित्या, आणि ज्या नावाने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजली जाते ते नाव असेच खेळाडू मोठे करण्याचा प्रयत्न करतात. पुढचा बॉल. हा बॉल मात्र इथे शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा झाल्यात. ही शेवटचं षटक असेल. चला गोळा होऊ नका. वेळेकडे लक्ष द्या. या मॅच नंतर अजूनही 2 मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे थोडीशी इथे घाई करा. 18 मिनिटं होत चालली आहेत. 58 आहेत. 58. 58 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 58 या धावसंख्येवरती 3 बॅटर बाद आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5वं अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्क वरती
स्वप्नील स्वप्नवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे आणि इथे आपण पाहतोय डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. त्यांच्या विरोधात डावखुरे शैलीचेच बॅटर आहेत. लेट्स प्ले. पाचव्या षटकाची इथे सुरुवात होते. उजव्या शैलीचे गोलंदाज आहेत, नाही डाव्याच आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. सिंगल तर नक्कीच मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये स्वतः कर्णधार इथे मात्र आपले विकेट बहाल करतायत. बघा, कर्णधार असले ना तरी ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न इथे केला जातो. हे सेल्फिश गेम नाहीये, हा सांघिक विजय मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. संघ जिंकेल कशा प्रकारे धावसंख्येला आकार दिला जाईल, कुठल्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतात त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आहे. कारण स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये आपल्याला याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. हे क्रिकेटमधून शिकण्यासारखं आहे. इथे आपण पाहतोय करण भोसले इथे बाद होतात. नवीन बॅटर जे येत आहेत, जे नॉन स्ट्राईकला असतील, आदित्य कदम. इथे मात्र दांडीगुल, नो बॉल आहे. क्या बात है, इथे मात्र नो बॉल आहे. नशिबाची साथ मिळतीये. तर आता मात्र डोक्याला हात लावणारीच वेळ होती. एकतर करण भोसले यांनी आपलं स्वतःचं विकेट बहाल केला आणि लगेच पुढच्या बॉलवरती जर इथे हा बॅटर त्रिफळा बाद झाला असता तर मात्र फार मोठी चूक झाली असती. इथे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला अशी परिस्थिती नाहीये, तर धोंड्यावरतीच पाय मारून घेतला ही परिस्थिती मात्र दिसून आली असती. जीवदान मिळत आहे, अतिरिक्त धावही आहे, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 60. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल खेचून मारलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मला वाटतं काहीसं चेक केलं जाईल. बॅटर यष्ट्यांच्या मागे जाऊन चेंडू खेळलाय की नाही, किंवा ज्या काही गोष्टी आहेत हे तिसऱ्या पंचांकडे आपण या गोष्टीची विचारणा करतोय. हा पंचांचा कॉल आहे. बॅटर यष्ट्यांच्या मागे जाऊन चेंडू खेळलाय की नाही. काही लिमिट्स आहेत. आता तुम्ही काही बदललेले नियम देखील आहेत. क्रिकेटमध्ये वारंवार काहीसा बदल होत असतो. त्या बदलाचा इथे खेळाडूंना कधी कधी फायदाही होतो तर कधी कधी नुकसानही होतं. बॅटर ज्या पद्धतीने इथे सफल होऊन खेळलेत ते यष्ट्यांच्या संपूर्णरित्या मागे गेलेत की नाही, तो शॉट अटेम्प्ट करत असताना या गोष्टीची पडताळणी आपण करतोय आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. काहीसा भाग जर का यष्ट्यांच्या पुढे असेल आणि जर तो शॉट खेळला, लाईव्ह वरती आपल्याला बघायला मिळेल. ऍक्शन रिप्ले जो आहे tenniscricket.in च्या माध्यमातून बघा रिप्ले काय आहे, म्हणजे तुम्हाला लगेचच या गोष्टी कळून येतील. बॅटर शफल झाले, कुठून खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक पाय तर पूर्णपणे मागेच आहे, परंतु तिथून खेळलेत याचा अर्थ हा फटका योग्य पद्धतीने खेळलाय. इथे 6 धावा ज्या प्राप्त केल्या जाणार आहेत. काहीसा शरीराचा भाग तो यष्ट्यांच्या पुढे असणं गरजेचं आहे. हीच पडताळणी स्क्वेअर लेग पंच समित जोशी सर आहेत, त्यांना ठाऊक आहे जे नियम बदलले गेलेत त्याचा फायदा आणि नुकसान काय आहे. धावसंख्या आपण पाहतोय 66. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, कडक बेधडक बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार 6 धावांसाठी. पंच इथे वेळ संपलेला आहे बॉलिंग टीमचा. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. हा, लागोपाठच्या आता इथून पुढे जर 2 षटकार मारले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित लायगुडे यांच्याकडून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. 3,000. आता इथून पुढे 2 लागोपाठ मारले तर कंडिशन अप्लाय. वा, स्वराज पोकळे यांच्याकडून 2,000, म्हणजे 2 षटकारांची किंमत झाली आहे 5,000. इथे मात्र स्विंग अँड मिस. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही, धाव देखील इथे मिळणार नाही.
स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 72 झाली आहे. एक फायटिंग स्कोर इथे उभा केलाय. अजूनही ते पारितोषिक इथे लागू आहे. 2 मारा आणि प्राइज घेऊन जा. इथे मात्र वेगवान चेंडू आहे, डावेष्टीच्या बाहेर आहे. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 73. 4 बॅटर बाद 73 आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे देखील वा बाई वा, बॅटरने गुडघा टेकला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे ठोकला. 6 धावांसाठी षटकार. सुरेख. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 79. तर मंथन यांच्या बॅट मधून 48 धावा आल्यात. हा चेंडू मात्र देखील इथे स्विंग अँड मिस. विकेट इथे जाईल. मंथन यांचं अर्धशतक होऊ शकलं नाही, परंतु सांघिक धावसंख्या बरोबर 79 झाल्यात. तर विजयासाठी 80 धावींची देखील गरज आहे. 80 धावा जिंकण्यासाठी आहे. हा फायटिंग स्कोर आहे, हा कमी नाहीये. काय बॅटिंग केली मंथन यांनी. मगाच्या मॅच मध्ये आपण बघितलं, काल देखील आपण बघितलं काय बॅटिंग केली अरबाज यांनी, काय कॅप्टनशिप केली अरबाज यांनी. आज देखील मंथन अप्रतिमरित्या. जब्बा वॉरियर्स या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. ऑक्शन मध्ये आपण बघितलं तर अन्वी 11 या संघाने अधिक बोली लावत असताना त्यांना आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं. आणि का केलंय, आपल्यावरती एवढा विश्वास का दाखवलाय, ते मात्र प्रात्यक्षिक त्यांच्या बॅट मधून दाखवून दिलंय. चला लगेच अन्वी 11 मैदानाचा ताबा घ्या, वेळ लावू नका. अन्वी 11 करण भोसले. हे बघा अन्वी 11 करण भोसले कुठे तिकडे येते का. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन, त्या डगआउट मध्ये वेगळे कोणी खेळाडू किंवा प्रेक्षक आहेत त्यांना लगेच तिथून बाहेर घ्या. हा लगेच इकडे या, आपल्याला इकडे बसायला जागा भरपूर आहे ना. तुम्ही डगआउट मध्ये, खेळाडू डगआउट मध्ये जाऊन करणार काय. हे बघा, कंप्लेंट आल्याशिवाय कोणी इथे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्ही लगेच इकडे या, आपल्याला इथे बसण्यासाठी भरपूर जागा आहे. चला या, लगेच इकडे या. खेळाडूं व्यतिरिक्त कोणी बसणार नाही, फक्त एकतर संघ मालक आणि मॅनेजर या 2 व्यक्तींना खेळाडू कक्षामध्ये बसण्याची इथे परमिशन देण्यात आलेली आहे. बाकी खेळाडू किंवा प्रेक्षक जाऊ शकणार नाहीत. चला अन्वी 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डावाची सुरुवात इथे आपल्या बरोबरीने जोडले जातील. विनोद चोरगे सर या, दुसऱ्या डावाची सुरुवात आपल्या आवाजामध्ये इथे आपल्याला करायची आहे. विनोद सरांचा देखील आवाज या स्पर्धेदरम्यान दुसऱ्या वर्षी देखील आपण ऐकतोय. हा पिच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जाणकार आवाज आहे. प्रत्येक खेळाडूची माहिती देखील त्यांच्या माध्यमातून मिळते आणि त्यांच्याच आवाजामध्ये या 80 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील याचं विश्लेषण आपल्यापर्यंत केलं जाईल. या सर, आपलं स्वागत आहे.
जबरदस्त मॅच आता नक्कीच पाहतोय आपण. अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशन जिंकायला 30 चेंडू 80 धावांचं टार्गेट. तर दुसऱ्या बाजूने अन्वी 11ने मात्र एक अप्रतिम मुसंडी आपण पाहिली. जो संघ अगदी दुबळा समजला जातो त्या संघाने आपली ताकद दाखवली. 80 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय व्हाईट बॉलने सुरुवात. मंथन नागवणे पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने सुरुवात. इथे मात्र धाव घेतली जाते. सिंगल धावेने इथे धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न. पण अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशनला या मॅच मध्ये एक मोठा धावफलक गाठायचा आहे. इथे जर अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशनने सामना जिंकला तर मला वाटतं टॉप 8 मध्ये जाणारे 2 संघ आपल्याला जागेवरती मिळून जातील. पण इथे सामना जर अन्वी 11ने जिंकला तरी अजून टेबल खुला मात्र होईल आणि अजूनही बऱ्याचशा गतिविधी पाहायला मिळेल. आणि अन्वी 11 सहजासहजी मॅच सोडणार आहे कारण त्यांच्याकडे अनुभव आहे, ताकद आहे आणि अगदी चांगली बॅटिंग केली आहे. गोलंदाज चांगले आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर एबी स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये देखील चांगले बॅटर आहेत. मागाशी देखील त्यांनी धावांचा डोंगर उभा केला होता आणि इथे देखील तोच प्रयत्न केला जाईल. परत एक सिंगल धाव, 3 धावा धावफलकावरती. अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशनला संघाला मात्र धावांचा एक मोठा पल्ला गाठायचा आहे आणि हा पल्ला गाठायचा आहे तो पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवण्यासाठी, या स्पर्धेची पहिल्या नंबरची ट्रॉफी जिंकण्यासाठी. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय आपण व्हाईट बॉल. खरं त्या ट्रॉफीची चर्चा आपण सातत्याने करतो. गतवर्षी ज्यावेळेस ही ट्रॉफी अनावरण केलं आणि त्या ट्रॉफीला पाहता सर्वांचे डोळे मात्र दिपवले गेले. कारण ही ट्रॉफी प्रत्येकाला असं वाटतं की ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी, ही ट्रॉफी माझ्याकडे असावी, ही ट्रॉफी मी जिंकावी, ही ट्रॉफी हे माझं स्वप्न आहे. गतवर्षी अगदी पाहिलं तर आमचे गणेशदादांचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. गणेशदादा संघाने मात्र बाजी मारत ती ट्रॉफी जिंकली. यावर्षी कोण जिंकणार? इथे षटकार खेळलाय, ताकदवान षटकार. आणि या वर्षी देखील गणेशदादा प्रतीकदादा हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा देखील ताकदवान संघ नक्की तयार झालाय. धावफलक अगदी पाहिलं तर 10 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. एका षटकारसह धावफलकाला एक वेगळा आकार दिलाय. 26 चेंडू 70 धावा. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. अगदी शेवटपर्यंत रंगणारी आजचा दिवस अगदी पाहायला मिळेल. व्हाईट बॉल परत एकदा प्रकाश पवार यांचा व्हाईट बॉलचा इशारा. प्रकाश पवार सर मेन पंचाच्या भूमीमध्ये स्क्वेअर लेग मध्ये सुमेश जोशी सर आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाटील सरांना देखील आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू परत एकदा उंच असा फटका. क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 17 धावा धावफलकावरती. ते पाहता पाहता अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशनने देखील धावा बनवायला सुरुवात केली. टीमचा कॅप्टन मैदानामध्ये लढतोय अनिकेत काटे. लाईव्ह स्क्रीनचे इथं जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, या बाजूला लाईव्ह स्क्रीनचे इथं जे प्रेक्षक थांबलेले आहेत, आता जिथे चेंडू गेलता त्या खेळाडूंना विनंती तिथून बाजूला या. अगदी पाहतो आपण डॉट बॉल ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक चांगली सुरुवात. काय तर 15-16च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत, पण इथे 17च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या. आता 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. हाफपिचचा खेळ कधी रंग बदलेल सांगता येत नाही. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि त्यात तर हाफपिच क्रिकेट आणि त्यातल्या पुणे प्रीमियर लीग मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये होत्याचं नव्हतं होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. ज्या संघांना आपण ताकदवर समजलं होते संघ अगदी स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहिलेत. आणि ज्या संघाला आपण कागदोपत्री दुबळा संघ पाहत होतो तो संघ मात्र बक्षीस मारून गेलाय. इथे हा इतिहास आहे आणि हा इतिहास परत एकदा आज मैदानामध्ये गाजवण्यासाठी मात्र तयार झालेल्या टीम आपण स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार. चांगली फिल्डिंग हर्षवर्धन घेतली जाते. ती एक सिंगल धाव.
साईड स्क्रीनच्या इथे ज्या कॅमेऱ्याच्या इथे जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे तिथून उठायचं, जागा दुसरीकडे बघा, दुसरीकडे बसून मॅचचा आनंद घ्या. एखादी वायर तिथली हल्ली तर लाईव्ह बंद होईल, विनंती आहे मित्रांनो. समोरच्या कॅमेऱ्याच्या खाली बसलेल्यांना विनंती आहे सर्वांना. जे बॉर्डरच्या आतमध्ये खुर्च्या आल्यात ना मित्र दादा, त्या खुर्च्या थोड्याशा उठवा. एखादा प्लेअर तिथे पळत आला तर दुखापत होईल. स्वराज पोकळे त्यावेळेस परत एकदा फटका जोरदार आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. अनिकेत काटे काय लढतोय आज अनिकेत काटे. पहिल्या मॅच मध्ये देखील भन्नाट खेळ अनिकेत काटेने केला. संघाचा संघनायक हा मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. कॅप्टन ऑन फ्रंट ही मात्र लढत तो देतोय. 6 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत अनिकेत काटेने बनवल्या. चिंकी बिसेस स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी मात्र एक चांगला खेळ. परत एकदा चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. 2 चेंडूवरती 2 षटकार. साहिल तनपुरेवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. अनिकेत काटे आज मात्र वेगळ्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. तर इथे हा सामना मात्र अनबी 11ला जिंकणं फार गरजेचं आहे. खरं तर या मॅच वरती अनबी 11चं देखील लक्ष असेल, त्याचबरोबर सचिन ढवळे प्रहार 11 संघाचं देखील लक्ष असेल. कारण इथे अनबी 11ला पराभव पत्करावा लागला तर बरंच आव्हान प्रहार 11चं देखील संपुष्टात येईल. त्यामुळे आता मात्र विचार करत असतील की या संघाने देखील बाजी मारावी. इथे पंचांचा इशारा मात्र आलाय. नो बॉल नो बॉल नो बॉल. शार्पी बंद करा. मॅच चालू असेल तर शार्पी बंद करा ही विनंती. 31 धावा 31 रन. हा चेंडू कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट गॅप शोधली. चांगला फटका. फार दूरवरनं हेमंत मात्र तिथे धावत आला आणि चांगली फिल्डिंग आपण पाहिली. धाव फलकावरती आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. 33 धावा 20 चेंडू 47 धावांची गरज. मॅच आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचत चालली आहे. अनिकेत परत एकदा हा चेंडू मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न होता. हलकासा मिसफील्ड चूक होती आणि त्याचा फायदा. दुसरी धाव पूर्ण होतीये. इथे तुमची हलकीशी एक चूक ही मात्र तुम्हाला मागत पडेल. इथे एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. एक चूक तुम्हाला या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहायला लागेल. एक चूक तुम्हाला टॉप 8 मध्ये खेळता येणार नाही. एक चूक फायनलच्या दिवसामध्ये या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये तुम्हाला खेळता येणार नाही. त्यामुळे त्या चुका टाळाव्या लागतील. 19 चेंडू 45 धावांची गरज. 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अनिकेत काटे संघाचा नेता मैदानामध्ये लढतोय. अनिकेत काटेच्या बॅट मधनं हा चेंडू हवेत टिपला जाईल. पंचांचा इशारा. नो बॉल नो बॉल फ्री हिट. अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला होता पण पंचांचा नो बॉलचा इशारा. अनिकेतचं नशीब मात्र त्या सोबत आहे. अगदी इथे मात्र अनिकेतने ज्यावेळेस चेंडू हवेत गेला त्यावेळेस विकेट सोडून दिली होती. तो डगआउटच्या दिशेने निघाला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आला आणि तिथे मात्र अनिकेतला जीवदान मिळालं. म्हणजे अगदी देवाला एखादी नाकी डोळस नीटच बायको मागावी आणि देवाने अगदी ऐश्वर्या पदरी पाडावी असं मात्र आता अनिकेतला झाला असेल. आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडूचा फायदा आणि जसा होता फ्री हिट त्याला केलं सुपर हिट. कारण स्पर्धा झाली आहे सुपर डुपर हिट. पुणे प्रीमियर लीगचा षटकार. धाव फलकावरती होईल वाढ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा 43 रन. तेजसच्या बॅट मधून आलेला षटकार. सामना आता जवळपास अजिंक्यदादा भिसे संघासाठी झुकत चाललाय. या मॅच मध्ये अजिंक्यदादा भिसे संघाची पकड मजबूत होत चालली आहे. कारण शेवटचे 18 चेंडू 37 धावांची गरज. सुरुवातीला आपण पाहिलं 17-18च्या सरासरी धावा जमवायच्या होत्या. आता जवळपास 12-12.5च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. म्हणजे या मॅच वरती एक घट्ट पकड मगर मिट्टी ऍड घट्ट करत चालली आहे टीम अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन. आणि अगदी त्याचे 2 पहिले शिलेदार 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये अफलातून बॅटिंग करतायत. अनिकेतला विचारलं होतं मागाशी कसं वाटतं तुला या मैदानामध्ये खेळताना, तर तो म्हटलं इतकं छान नियोजन आहे, इतकं छान आयोजन आहे, लेदर बॉलचं विकेट आणि या मैदानामध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद आहे. म्हणजे जेवढं तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग करताल ना अजून तुमची भूक वाढत जाईल. म्हणजे एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही जेवायला गेला तर ते जेवताना तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही.
इथे तुम्ही किती चेंडू खेळा त्या ओव्हर संपतील पण बॅटिंग करून मन भरणार नाही. अशा विकेट वरती खेळत असताना अनिकेत काटेची बॅटिंग मात्र बहरली. 11 चेंडू मध्ये 30 धावा त्याने बनवल्या. तेजसने 3 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या. आयुष गाडे नवीन फलंदाज मैदानामध्ये, गोलंदाज आयुष गाडे आता गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. चेंडूला फॉलो केलं, दंडात्मक दंड मात्र तर भोगावं लागेल बॅटरला. डॉट बॉलचा इशारा, कोणती धाव नाही. 17 चेंडू 37 धावा. अन्विल सहजासहजी हा सामना. आयुष गाडे चब्बा 11 संघासाठी मात्र चांगला खेळ त्याने आतापर्यंत खेळलाय. एका बाजूने मंथन आगोने चांगली बॅटिंग केली होती तर आयुष गाडे देखील चांगली गोलंदाजी करतोय. परत एकदा हा चेंडू मात्र बराचसा दूरवरने गेलाय. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर आणि कळवलं आता धाव आहे अमांतर. 44 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 44 रन. 2.2 चेंडूचा खेळ ते पूर्ण झालाय. 36 धावा अजून बनवायच्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 16. धावा बनवायचे आहेत 36 चेंडू 16 धावांची गरज. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ एक सिंगल रन इथे मात्र खर्च झाले. 16 चेंडू 36 धावांची गरज. मॅच आता मात्र गरम झाली त्यामुळे अगदी इक्वेशन माझ्याकडनं देखील चुकलं गेलं. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना इथे मात्र पाहूया निर्णय काय होतोय. तिसऱ्या पंचाकडे सूचना केली आहे. तिसरे पंच रनआउट चेक केला जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम केलं जाते आणि अप्रतिम कव्हरेज आज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ते पंचांचा इशारा मात्र पोहोचला, नॉटआउटचा इशारा. मॅचला परत एकदा सुरुवात. एक सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 45 धावा पूर्ण होत आहेत. 15 चेंडू 35 धावांची गरज. शेवटचे 15 चेंडू 35 धावा हे समीकरण असेल. 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. जो धावफलक अगदी वेगाने धावत होता. आयुष गाडेने मात्र धावांचे पाडे आणि होणारे राडे मात्र थांबवलेत. आयुष गाडे अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा इथे मात्र आयुष गाडेने आतापर्यंत खर्च केला आणि तेही व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव आली होती. इथे परत एकदा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. तेजस साठी आता असेल फ्री हिट. शेवटचे 15 चेंडू 34 धावांची गरज. 15 चेंडू 34 धावा हे समीकरण मैदानामध्ये समोर ठेवलं गेलंय. यावेळेस हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि वा शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला रोखण्यामध्ये यश आलंय. धावपळ तिथे सुरू आणि ते पाहतोय आपण 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग भेटत विकेट. 3 धावा इथे पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षकांना झाली चूक आणि त्यावरती घेतलेल्या 3 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 14 चेंडू 31 धावा हे समीकरण मैदानामध्ये असेल. 49 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 31 धावा. मॅच संपली असं म्हणता येणार नाही पण ही मॅच जर अजिंक्य बिसेस स्पोर्ट फाउंडेशनने जिंकली तर जवळपास आजच्या टॉप 8 2 संघांचं नाव मात्र जवळपास कन्फर्म होऊन जाईल. तिकीट कन्फर्म होऊन जाईल. फक्त औपचारिकता शिल्लक राहील. पण इथे सामना अन्विलने जिंकला तर मात्र बाकी 2 संघांच्या आशा देखील पल्लवित राहतील. कुणाच्या दुःखात कोण सुखी होईल, कुणाच्या सुखात कोण सुखी होईल सांगता येत नाही. पण इथे मात्र आता ज्या संघाला पराभूत करायचंय त्या संघाचे विजयाची वाट पाहताना आपल्याला प्रहार 11 देखील पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू 13 बनवायचे 31. आकड्यांची गंमत जम्मत पाहायला मिळेल. 13 ला उलट गेलं 31 होईल. 31 ला उलट गेलं 13 होईल. 13 चेंडू 31 धावांची गरज. हा चेंडू अगदी पाहिलं तर लोअर फुलट होता. चांगला फटका खेळलाय. गॅप मधनं चेंडू सुसाट वेगाने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचे 12 चेंडू 27 धावांची गरज. अगदी शेवटच्या चेंडूवरती झालेली चूक आपण पाहिली. तिथे अगदी क्षेत्ररक्षकांचा लावला होता ट्रॅप आणि त्याच्या मधोमध होती गॅप आणि त्या गॅप मधनं चेंडूला खेळून काढला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचे 12 चेंडू 27 धावांची गरज. 13च्या सरासरीने धावा जमवायच्या. पाहूया कोणत्या गोलंदाजाला आता प्राचारण केलं जाईल. दुसऱ्या बाजूने अनिकेत आणि तेजस यांनी मात्र तेजस्वी खेळ केलाय. काय बॅटिंग केली आहे दोघांनी. अगदी एकही चान्स मात्र दिला नाही. जो चान्स मिळाला त्यावरती नो बॉल होता.
तिथे मात्र विकेट आली असती तर बरचसं गणित सोपं झालं असतं. शेवटचे 12 चेंडू 27 धावांची गरज. तेजस पंढारकर अनिकेत काटे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आदित्य कदमच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आदित्य कदम एक चांगला गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आदित्य कदम. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 27 धावांची गरज. अजूनही एका गोलंदाजाला गोलंदाजी करायची आणि 12 चेंडू 27 धावा म्हणजे चान्स आहे. अगदी अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशनने मात्र मॅच रंगवली आहे. यावेळेस फटका फसला. चेंडू आहे उंच असा गेलेला चेंडू 3 क्षेत्ररक्षक धावत आले. झेल इथे मात्र सुटला. सनीच्या हातून सुटलेला झेल. आणखी एक जीवनदान. या चुका मैदानामध्ये घडताना आपण पाहतोय. हा कॅच सुटला काही मॅच सुटली आहे. इथे अगदी 3 क्षेत्ररक्षक धावत आले. तिघांनाही झेल टिपता आला नाही. खरं चान्स होता सनीच्या हातामध्ये आणि सनीकडनं असे झेल सुटत नाहीत आणि तो झेल मात्र आता त्यावेळेस त्याच्या हातून सुटला. दुर्दैव होतं टीमचं. इथे मात्र भुगतान भोगावं लागेल टीमला. शेवटचे 11 चेंडू 25 धावांची गरज. तेजसला मिळालेलं जीवदान कितपत फायदा आता घेतला जाईल आणि जसं जीवदान मिळालं तसा तो चेंडू भिरकावून दिला. सीमारेषा पार षटकार. जबरदस्त फटका तेजस पंढारकरच्या बॅट मधनं आपण पाहतोय. त्याला जे जीवदान मिळालं त्याचा फायदा त्याने घेतला. आयुष्यात तुम्ही रक्तदान करा, पैसे दान करा, अन्नदान करा, पण क्रिकेटमध्ये जीवनदान कोणाला देऊ नका. तुम्ही एखाद्याला जीवनदान दिलं तर तुमचं गुणगान गाणार नाही, तर सरळ तुमच्या मुळावर उठेल. मागच्या चेंडूवरती जीवदान मिळालं तर पुढच्या चेंडूवरती तेजसने केलेला एक सुंदर तडाखा होता. षटकार. 10 चेंडू 19 धावांची गरज. परत त्या चेंडू मध्ये जमिनी समांतर खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली. कॅल्क्युलेशन आणि सेन्सिबल क्रिकेट तेजस इथे खेळतोय. एक षटकार आला. पुढच्या चेंडूवरती जास्त रिस्क न घेता सिंगल धाव घेतो. नॉन स्ट्राईकला गेला. शेवटचे 9 चेंडू 18 धावा. मॅच अजून संपली नाहीये. 9 चेंडू 18 धावा. अनिकेत काटे अजून देखील मैदानामध्ये लढतोय आणि ते अन्वी 11 सगळ्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर तुमच्या विजयाच्या रस्त्यामध्ये आलेला मोठा काटा म्हणजे अनिकेत काटेला दूर करावं लागेल. खरं अनिकेत काटे जोपर्यंत मैदानाच्या आत असेल तोपर्यंत चेंडू मैदानाच्या बाहेर जातील. आणखी एक षटकार. 8 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त फटका होता अनिकेत काटेच्या बॅट मधनं आलेला षटकार. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव डॉट बॉल. चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. या ग्राउंडचा 7-12 आमच्या नितीन सरांकडे आहेच, पण या मॅचचा 7-12 कुणाच्या नावावर होईल ते मात्र एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धाव बरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा. विजयासाठी शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. मॅच रंगतदार झालीये. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची गरज. यानंतरचा सामना असेल अन्वी 11 विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11. हा सामना या मॅच नंतर असेल. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा हे विजयाचं समीकरण मैदानामध्ये असेल. चला मॅच चालू ठेवा, वेळ वाचवा. 6 चेंडू 11 धावा. मॅच संपली नाहीये. अन्वी 11 ने सामना सोडला नाहीये. लढतात अन्वी 11 आणि इथे आता कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल आणि कोणता गोलंदाज आता मात्र हुकुमाचा एक्का ठरेल. कारण शेवटचे 6 चेंडू 11 धावा. सामना सोपा झालाय. तो अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी एकही फलंदाज त्यांनी गमावला नाहीये आणि 69 धावांची एक चांगली पार्टनरशिप इथे तयार झाली आहे. तर आता संघर्ष करावा लागेल अन्वी 11 ला. प्रयत्न करावा लागेल अन्वी 11 ला मॅच जिंकण्यासाठी. इथे मात्र प्रयत्न करतायत. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. आखरी 6 गेंदे 11 रनों की जरूरत. सुनील खुडे गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तर अनिकेत काटे 42 धावांवरती बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचलाय. अर्धशतक इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करेल. अर्धशतक इथे पूर्ण केलं जाईल का आणि तसा तो चेंडू आला आणि ते वा नो बॉल. आज अनिकेत काटे मला वाटते
डिनर झाल्यानंतर डिनर मध्ये नशीबच खाऊन आलाय. विकेट देखील मिळाली आणि चौकार देखील गेला. काय काय घडतंय इथे. अन्वी इलेव्हनचं नशीब मात्र थोडस त्यांना साथ देत नाहीये. आज अनिकेतच्या बॅट मध्ये जी जादू आहे, अनिकेतच्या खेळामध्ये जी जादू आहे, किस्मत भी हमेशा बहादुर का साथ देते. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती नो बॉल आणि आलेल्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकला आणि त्याचबरोबर विजयी षटकार. अनिकेतच्या बॅट मधनं आलेला षटकार सामना संपवणारा होता. अजिंक्य बीसीएस स्पोर्ट फाउंडेशन संघाने सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक टीम अवनी 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. यस यस अनिकेत काटेने केली लाजवाब बॅटिंग आपण पाहिली. आणि या खेळाडूला जिंकणं काय ते माहितीये, कारण गत वर्षी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ज्या संघाने किताब पटकावला, गणेश दादा प्रतीक दादा या संघातून खेळत असताना अनिकेतने जो खेळ केला होता तिथे विजेतेपद पटकवलं होतं आणि इथे देखील विजय झालेत. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत काटे.